Hello student, good morning all of you. Today we learn speech writing. आजच्या पिरियडला आपण स्पीच रायटिंग या टॉपिकबद्दलची इन्फॉर्मेशन पाहिजे आहे. रायटिंग स्किलमधील असणारा हा एक महत्त्वाचा टॉपिक जो आहे स्पीच रायटिंग. आता फर्स्ट आपण वी आर ऑल्सो टू द अंडरस्टँड व्हॉट इज द मीनिंग ऑफ स्पीच रायटिंग. सुरुवातीला आपण स्पीच रायटिंगबद्दलची इन्फॉर्मेशन ती त्या ठिकाणी पाहिजे आहे. फर्स्ट आपण we understand speech. A speech is expressing one's idea on a certain topic orally and verbally. स्पीच ह्या शब्दाचा अर्थ काय होतो तर एखाद्या विषयाबद्दलच्या आपल्या मनामधील असणारे जे काही आयडिया असतील, थॉट असतील, हे आपण ते त्या ठिकाणी शब्दाच्या माध्यमातून किंवा त्या ठिकाणी लेखणीच्या माध्यमातून व्यक्त करणं यालाच थोडक्यात स्पीच असं म्हणतो. देअर आर टू टाइप्स ऑफ स्पीच. आता स्पीच जे आहे ते दोन प्रकारचे असतात. एक असणारं स्पीच फॉर्मल आणि दुसरं असणारं जे काही स्पीच जे आहे ते त्या ठिकाणी आहे इनफॉर्मल. आता फॉर्मल स्पीच म्हणजे काय आहे तर एखाद्या कार्यक्रमामध्ये आपण जे काही बोलतो हे असणारं स्पीच जे आहे ते फॉर्मली असतं, औपचारिक असतं. आणि जे काही आपल्या कुटुंबामध्ये आपण ते त्या ठिकाणी बोलतो हे बोलणं जे आहे ते त्या ठिकाणी अनौपचारिक असतं. म्हणजे औपचारिक स्पीच आणि अनौपचारिक स्पीच याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन आपण थोडक्यात पाहिलेली आहे. आता स्पीच बद्दलची इन्फॉर्मेशन जी आहे ती त्या ठिकाणी पाहत असताना ड्राफ्टिंग अ फॉर्मल स्पीच टू बी डिलिव्हर्ड बिफोर अ स्टुडंट or a public is a skill which needs guidance and a practice. It does not come automatically, but it can be acquired by a practice. Means speech needs guidance and practice. स्पीच साठी जे काही बोलणं जे आहे ते ऑटोमॅटिकली तुमच्याकडे येत नाही. तर ह्या स्पीचचं जास्तीत जास्त तुम्ही बोलण्याचं जेवढे प्रयत्न कराल तेवढं तुम्हाला स्पीच चांगल्या प्रकारचं ते त्या ठिकाणी येणार आहे. आणि याच्यासाठी गायडन्स आणि प्रॅक्टिस या दोन्ही गोष्टींची असणारी गरज ती त्या ठिकाणी असते. आता एक महत्त्वाचं विधान मी तुम्हाला सांगतोय. वर्ड्स हॅव अ पॉवर टू मूव्ह द ऑडियन्स. शब्दामध्ये एक प्रचंड अशा प्रकारची शक्ती असते की तुम्ही ऑडियन्स वर्गाला देखील तुमच्याकडे त्या ठिकाणी आकर्षित करून घेऊ शकता. म्हणजे वर्ड्स हॅव अ पॉवर टू मूव्ह ऑडियन्स म्हणजे शब्दामध्ये एवढं मोठं असणारं जे काही सामर्थ्य जे आहे ते त्या ठिकाणी असतं. त्याच्यानंतर आपण फॉर्मॅट ऑफ स्पीच जे काही स्पीच रायटिंगचा असणारा फॉर्मॅट जो आहे याचा अभ्यास थोडक्यात आपण करायचा आहे की नक्की स्पीच रायटिंग कोणत्या फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे. आता पहिला पॉइंट आहे ग्रीटिंग ऑर अ सॅल्युटेशन. यालाच आपण अभिवादन असं म्हणतो. समोरच्या असणारे जे काही व्यक्ती जे आहेत त्यांना तुम्ही त्या ठिकाणी उल्लेख करावा लागतो. ऑनरेबल जज, टुडेज चीफ गेस्ट, कॉलेज रिप्रेझेंटेटिव्ह अँड माय लव्हिंग फ्रेंड्स अशा प्रकारचं असणारं ग्रीटिंग किंवा सॅल्युटेशन वापरायचं आहे. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे इंट्रोडक्शन. आता इंट्रोडक्शन म्हणजे परिचय. आता परिचयामध्ये काय इन्फॉर्मेशन लिहायची आहे तर परिचयामध्ये इंट्रोडक्शन जे आहे हे थोडक्यात आपल्याबद्दल युअर सेल्फ द्यायचं आहे आणि युअर टॉपिक आपल्याबद्दलची इन्फॉर्मेशन आणि आजच्या बोलण्याचा विषय कोणता आहे याची फक्त पहिल्या पॅरेग्राफमध्ये इन्फॉर्मेशन लिहायची आहे. त्याच्यानंतर बॉडी ऑफ द स्पीच. स्पीच रायटिंग लिहित असताना 3 पॅरेग्राफमध्ये थोडक्यात त्या स्पीचचा असणारा कंटेंट लिहायचा आहे. आणि शेवटी कन्क्लुजन अँड एंडिंग तुमच्या असणाऱ्या स्पीचचं ते त्या ठिकाणी कन्क्लुजन करायचं आहे, शेवट करायचा आहे. आणि शेवटी थँक्स ऑल ऑफ यू अशा प्रकारचे शब्द वापरून स्पीच जे आहे ते कंप्लीट करायचं आहे. पुढचा पॉइंट आहे लिंग्विस्टिक फीचर ऑफ द इफेक्टिव्ह स्पीच. लिंग्विस्टिक म्हणजे काय? भाषा विषय. आणि फीचर्स याचा अर्थ काय होतो? लक्षण. आणि इफेक्टिव्ह म्हणजे प्रभावी. आपलं असणारं स्पीच आहे ते प्रभावीपणे येण्यासाठी त्याची असणारी भाषाविषयक कोणकोणती लक्षणं आहेत ही थोडक्यात आपण पाहिजे आहे. आता प्रत्येक असणाऱ्या रायटिंग स्किल लिहित असताना आपल्याला माहिती आहे की बिगिनिंग, मिडल आणि एंडिंग अशा प्रकारची इन्फॉर्मेशन असते. अशाच स्पीच रायटिंग लिहित असताना इम्प्रेसिव्ह बिगिनिंग तुमचं असणारं जे काही स्पीच जे आहे त्या स्पीचची असणारी सुरुवात ती त्या ठिकाणी इम्प्रेसिव्ह असावी. कन्व्हिन्सिंग मिडल योग्य प्रकारचा मिडल असावा.
आणि त्याचबरोबर स्पीच रायटिंगचे असणारा शेवट तो त्या ठिकाणी असावा. त्याच्यानंतर यूज ऑफ डिस्कोर मार्कर्स और लिंकर्स, दोन विधानं असतील ती एकत्रितपणे जोडण्यासाठी जे शब्द आपण वापरतो त्यालाच डिस्कोर मार्कर्स किंवा लिंकर्स असं म्हणतात. अँड, बट, ऑर, बिफोर, आफ्टर हे सर्व जे काय असणारे शब्द जे आहेत हे डिस्कोर मार्कर आहेत. हे का वापरायचे आहेत तर वाक्यामधील आपल्या स्पीचमधील असणारे जे काही शब्द जे आहेत ते प्रभावीपणे मांडण्यासाठी आणि वा परंतु अर्थातच अशा प्रकारच्या शब्दानं तुमचं स्पीच जे आहे ते प्रभावी ते त्या ठिकाणी होतं. त्याच्यानंतर इंटरॅक्शन फीचर. इंटरॅक्शन फीचर म्हणजे काय आहे तर ऑडियन्स वर्ग आणि तुमच्यामधील असणारं जे काही भाषण जे आहे ह्या दोन्हीमध्ये कोरिलेशन असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये समन्वय पाहिजे, दोघांच्या मध्ये असणारं संभाषण असणं गरजेचं आहे. फक्त वक्त्याचं बोलणं जे आहे ते वनवे असून चालत नाही, तर ऑडियन्स वर्गाचा देखील तो त्या ठिकाणी सहभाग घ्यावा लागतो. आणि हा सहभाग घेण्यासाठी आय से, आय थिंक, अकॉर्डिंग टू माय ओपिनियन, आय अवेअर ऑफ अशा प्रकारची विधानं जी आहेत ही जर तुम्ही तुमच्या असणाऱ्या स्पीचमध्ये ती जर का ती त्या ठिकाणी वापरली तर याचा फायदा काय होतो तर ऑडियन्स वर्ग जो आहे हा देखील तुमच्याकडे तो त्या ठिकाणी अट्रॅक्ट होतो आणि त्यांचं देखील तुमच्या स्पीचमध्ये इन्व्हॉल्वमेंट होतं. आणि याच्यासाठी इंटरॅक्शन फीचर जे आहे हे देखील ते त्या ठिकाणी महत्वाचं आहे. आता त्याच्यानंतरचा पुढचा पॉइंट जो आहे तो त्या ठिकाणी आहे यूज ऑफ रेटॉरिकल क्वेश्चन. आता रेटॉरिकल असणारे क्वेश्चनचा वापर करत असताना आता रेटॉरिकल क्वेश्चन म्हणजे काय आहे हे देखील ते त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. आता आपल्याकडील एखादं असणारं विधान जे आहे ते ऑडियन्स वर्गावरती फोर्सफुली स्टेटमेंट प्रभावी असणारं विधान जे आहे ते त्या ठिकाणी व्यक्त करत असताना रेटॉरिकल क्वेश्चनचा असणारा वापर करावा लागतो. हु आर दे, आर दे नॉट युअर ब्रदर्स और सिस्टर, अशा प्रकारचे रेटॉरिकल क्वेश्चनमुळे काय होतं तर तुमचं असणारं विधान जे आहे ते फोर्सफुली तुम्ही ते त्या ठिकाणी वापरू शकता. थोडक्यात स्पीच रायटिंग म्हणजे काय आहे, जे तुम्हाला बोलायचं आहे हेच आपल्याला ते त्या ठिकाणी लेखणीमधून लिहायचं आहे आणि याच्यासाठी ही सर्व जी काय असणारी फीचर जे आहेत ही तुम्हाला ती त्या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. आता स्पीच रायटिंगचा अर्थ सांगितलेला आहे, फॉर्मॅट ऑफ द स्पीच रायटिंग मी तुम्हाला सांगितलं आहे. त्याच्यानंतर लिंग्विस्टिक फीचर ऑफ इफेक्टिव्ह स्पीच हे देखील तुम्हाला मी सांगितलेलं आहे. एक असणारे एक्झाम्पल जे आहे ते पाहायचं आहे. युअर कॉलेज हॅज ऑर्गनाइज्ड अ ब्लड डोनेशन डे, प्रिपेअर अ स्पीच टू बी मेड बिफोर युअर अ क्लासमेट अ परसुडिंग देम टू अ डोनेट ब्लड. काय करायचं आहे, यू कॅन इमॅजिन यू आर रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ युअर ज्युनियर कॉलेज. आपण त्या ठिकाणी कल्पना करायची आहे की तुम्ही त्या ठिकाणी ज्युनियर कॉलेजचे असणारे एक रिप्रेझेंटेटिव्ह आहात आणि रिप्रेझेंटेटिव्ह असल्यामुळं तुमच्या कॉलेजमध्ये ब्लड डोनेशन डेचे असणारे कॅम्प ती त्या ठिकाणी नियोजित केलेली आहे आणि त्या फंक्शनच्या निमित्तानं तुम्ही तुमच्या असणाऱ्या सहकाऱ्यांना त्या ठिकाणी मोटिवेट करायचं आहे की प्रत्येकाने जे काही त्यांनी ब्लड डोनेशन जे आहे ते करणं गरजेचं आहे. आता हे सर्व काही वेळेस परीक्षेमध्ये आपल्याला पॉइंट दिलेले असतात, सजेशन दिलेले असतात, क्ल्यू दिलेले असतात, त्याचा वापर करून आपण स्पीच रायटिंग जे आहे ते लिहायचं आहे. आता आजच्या स्पीचचा असणारा विषय आहे ब्लड डोनेशन डे, याच्यावरती आपल्याला इन्फॉर्मेशन लिहायची आहे आणि तुम्ही हे कुठं बोलताय तर कॉलेजमध्ये. आता कॉलेजमध्ये बोलत असताना त्या ठिकाणी हॉनरेबल जज, हॉनरेबल प्रिन्सिपल, रिस्पेक्टेड टीचर्स अँड माय फ्रेंड्स अशा प्रकारचं ग्रेटिंग तुम्ही लिहायचं आहे. त्याच्यानंतर थोडक्यात जे काय असणारं इंट्रोडक्शन जे आहे हे इंट्रोडक्शन आपल्या स्पीचचं करायचं आहे. टुडे आय एम हिअर टू टॉक अ व्हेरी ब्रीफली ऑन व्हेरी अ सेन्सिटिव्ह बट इम्पॉर्टंट टॉपिक आय एम गोइंग टू टॉक अबाउट अ ब्लड डोनेशन. आणि माझा असणारा आजचा विषय जो आहे तो त्या ठिकाणी आहे ब्लड डोनेशन डे. याच्या एखादा वक्ता जो आहे तो त्या ठिकाणी ऑडियन्स वर्गाच्या पुढं बोलत असताना तो काही असणारी की सेंटेन्स जे आहेत ती त्या ठिकाणी खूप प्रभावीपणे वापरतो की जेणेकरून ऑडियन्स वर्ग जो आहे तो त्या ठिकाणी त्या वक्त्याकडं आकर्षित होतो. आता यालाच आपण काय म्हणतो तर थोडक्यात ते त्या ठिकाणी इंटरॅक्शन फीचर असतं. आता ही इंटरॅक्शन फीचर जसं आपण पाहतो की वक्त्याच्या महत्त्वाच्या विधानाला प्रेक्षक जे आहेत ते त्या ठिकाणी टाळ वाजवतात
अशा प्रकारचं स्पीच रायटिंग देखील लिहित असताना काही महत्त्वाची विधानं जे आहेत, की सेंटेन्स जे आहेत, ते आपण काळजीपूर्वक ते त्या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे. आता फॉर एक्झाम्पल, डोनेशन इज द स्पेशालिटी ऑफ इंडियन कल्चर. म्हणजे एखादी वस्तू असेल ती त्या ठिकाणी दान करणं हे भारतीय संस्कृतीचं एक महत्त्वाचं असणारं वैशिष्ट्य आहे. इन अनशियंट टाइम मेनी पर्सन्स दे आर ऑल्सो टू डोनेट फूड, ग्रीन्स, gold and cloth. But in the modern area, the term of donation also to become changed. In modern area, there is also to need about blood donation, kidney donation, even entire body donation. आधुनिक युगामध्ये डोनेशनची असणारी टर्म जी आहे ती त्या ठिकाणी बदललेली आहे आणि आधुनिक युगामध्ये त्या ठिकाणी किडनी डोनेशन असेल, ब्लड डोनेशन असेल, इव्हन एंटायर बॉडी डोनेशन असेल किंवा आय डोनेशन असेल, ह्या सर्व गोष्टींची असणारी गरज जी आहे ती त्या ठिकाणी आहे. आता आपण नंतरचा पॉईंट जो आहे तो त्या ठिकाणी तयार करू शकतो. कॉजेस ऑफ ब्लड डोनेशन. ब्लड डोनेशनची असणारी कारणं जी आहेत ती त्या ठिकाणी कोणत्या प्रकारची आहेत, तर मॉडर्नायझेशन, इंडस्ट्रियलायझेशन, पॉप्युलेशन एक्सप्लोजन, दॅट इज द मेन रिझन ऑफ अ ब्लड डोनेशन. म्हणजे जसं आपण पाहतो की आधुनिकीकरण असेल, औद्योगिकरण असेल, लोकसंख्येचा विस्फोट असेल, ही प्रमुख असणारी कारणं जी आहेत ती ब्लडची गरज असण्याची प्रमुख ती त्या ठिकाणी कारणं पाहायला मिळतात. आता अनेक असणारे ॲक्सिडेंट असतील, मेजर सर्जरीज असतील, ते त्या ठिकाणी करण्यासाठी पेशंटला मोठ्या प्रमाणामध्ये ब्लडची ती त्या ठिकाणी गरज असते. नंतरचा आपण पॉईंट तो त्या ठिकाणी तयार करू शकतो. मिसअंडरस्टूड अबाउट द ब्लड डोनेशन. सम पर्सन्स रेकग्नाइज्ड अबाउट द डोनर ऑल्सो टू बिकम वीक आफ्टर द ब्लड डोनेशन. काही लोकांच्या मतानुसार एखादा डोनर जो आहे तो ब्लड डोनेट केल्यानंतर तो त्या ठिकाणी वीक बनतो, असं काही लोकांची असणारी समजूत ती त्या ठिकाणी आहे. परंतु आवर बॉडी रिप्लेसेस अ ब्लड अ फ्यू वीक. परंतु आपलं असणारं शरीर जे आहे ती काही असणाऱ्या आठवड्यामध्ये ते ब्लड जे आहे ते रिप्लेसेस करतं. म्हणजे लोकांच्या चुकीच्या समजुती देखील आपण या ठिकाणाहून ते त्या ठिकाणी व्यक्त करू शकतो. फ्रेंड्स, think thousands of people are dead because a lack of blood. हजारो असणारे लोक जे आहे ते त्या ठिकाणी मृत्यू पावतात. याचं प्रमुख असणारं कारण जे आहे ते त्या ठिकाणी कोणतं आहे, तर रक्ताचा अपुरा असणारा पुरवठा. हु आर दे? अशा असणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत त्या नक्की कोण आहेत? आर दे नॉट युअर ब्रदर्स और सिस्टर? आणि ह्या सर्व असणारी व्यक्ती ज्या आहेत ह्या नक्की आपलीच कुणीतरी ती त्या ठिकाणी भावंड ज्या आहेत ती त्या ठिकाणी आहेत. डू यू वॉन्ट देम टू डाय? आणि अशा प्रकारच्या व्यक्तींना तुम्ही त्या ठिकाणी मृत्यूला सामोरे देऊ शकता का? इफ नॉट यू, ह्या प्रश्नाचं उत्तर जर नाही असेल, हु विल द डोनेट ब्लड? मग अशा प्रकारच्या व्यक्तींच्यासाठी त्या ठिकाणी रक्तदान जे आहे ते त्या ठिकाणी कोण करणार? आणि ह्या सर्व प्रश्नांचं उत्तर जर नाही असेल तर कम फॉरवर्ड अँड डोनेट अ ब्लड. यू डोनेट ब्लड मीन्स यू सेव्ह अ लाईफ. दॅट इज द की सेंटेन्स. तुम्ही एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी रक्तदान करता याचा अर्थ तुम्ही त्या व्यक्तीचे असणारे प्राण जे आहे ते त्या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न करता आणि याच्यासाठी रक्तदान जे आहे ते त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. यू डोनेट ब्लड मीन्स यू सेव्ह लाईफ. आणि तुम्ही एखाद्या व्यक्तीचे प्राण जे आहे ते वाचवण्याचा प्रयत्न करता. द मॅन हू रिसीव्ह युअर ब्लड ही ऑर सी ब्लेस यू. जी व्यक्ती तुमचं असणारं रक्त जे आहे ते त्या ठिकाणी स्वीकारेल ती व्यक्ती तुम्हाला निश्चितपणानं त्या ठिकाणी आशीर्वाद जो आहे तो त्या ठिकाणी देणार आहे. डोनेट ब्लड, डोनेट ब्लड, डोनेट ब्लड असे देखील टर्म आपण वापरू शकतो. थँक्यू, थँक ऑल ऑफ यू, हॅव अ गुड डे. अशा प्रकारच्या शब्दांनी आपण आपल्या असणाऱ्या ब्लड डोनेशनचे शेवट जो आहे तो त्या ठिकाणी करत असतो. थोडक्यात या ठिकाणी स्पीच रायटिंग म्हणजे काय आहे, जे तुम्ही बोलणार आहात हेच आपल्याला ते त्या ठिकाणी लिहायचं आहे. म्हणजे ज्या विषयावरती आपण बोलणार आहोत तोच विषय जो आहे हा फक्त लेखी स्वरूपामध्ये स्पीच रायटिंगमध्ये द्यायचा आहे. स्पीच रायटिंग बद्दलचे परीक्षेमध्ये तुम्हाला मेन पॉईंट दिलेले असतात, त्या पॉईंटचा आधार घेऊन स्पीच रायटिंग लिहायचं आहे. स्पीच रायटिंग लिहित असताना काही कन्सेप्ट असतील, प्रोव्हर्ब असतील, याचा असणारा वापर करून महत्त्वाचे जे काही विधानं असतात, मेन पॉईंट असतात, त्याला तुम्ही ते त्या ठिकाणी अंडरलाईन करा. त्यामुळं तुमचं स्पीच जे आहे ते त्या ठिकाणी खूप इफेक्टिव्ह अशा प्रकारचं होतं.
थँक यू व्हेरी मच.